हॅलो फ्रेंड्स, आज आपण सायन्समधला एक पुढचा इंटरेस्टिंग चॅप्टर बघणार आहोत. ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स याचा पार्ट 1 आपण आता बघणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आपण बॉडी नरिशमेंटसाठी फूड घेत असतो, त्याच्यानंतर ऑक्सिजनची आपल्याला गरज असते, त्याच्यानंतर वॉटर आपण घेत असतो. पण तुम्हाला हा प्रश्न कधी पडला का की जे फूड आपल्या पोटामध्ये जातं किंवा जी एअर आपल्या लंग्समध्ये जाते, जे वॉटर आपल्या पोटामध्ये जातं, हे बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत कसं पोहोचवलं जात असेल किंवा बॉडीच्या प्रत्येक पार्टपर्यंत, प्रत्येक ऑर्गनपर्यंत कसं पोहोचवलं जात असेल? तर ह्या सगळ्या क्वेश्चन्सचे आन्सर्स आपल्या ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला मिळणार आहेत. वी नीड फूड, वॉटर अँड ऑक्सिजन फॉर सर्वायवल. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला सर्वायवल होण्यासाठी, लाईफसाठी फूड गरजेचं असतं, वॉटर गरजेचं असतं आणि ऑक्सिजनसुद्धा गरजेचा असतो. Food is digested by our body and useful nutrients are absorbed in the blood. फूड जे आहे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातं, तिथं त्याचं डायजेशन होतं, सिम्पलर कंपाऊंड्समध्ये त्याचं डिव्हिजन होतं आणि हे सिम्पलर कंपाऊंड्स काय आहेत नंतर आपल्या ब्लडमध्ये म्हणजेच युजफुल न्यूट्रिएंट्स जे आहेत हे आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब होतात. द अनवॉन्टेड वेस्ट मटेरियल्स एक्सपेल्ड फ्रॉम द बॉडी. आणि त्याच्यानंतर काय होतं, जे अनवॉन्टेड बॉडीमधलं जे मटेरियल असतं ते बॉडी काय करते, आपल्या ह्याच्यातनं बाहेर काढून टाकते. द ऑक्सिजन फ्रॉम द एअर इज ॲब्सॉर्ब्ड इन आवर लंग्स. जो आपण एअर आपल्या लंग्समध्ये जाते त्याच्यातला जो ऑक्सिजन आहे हा आपल्या लंग्समध्ये काय होतो, ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब करून घेतला जातो. वॉटर व्हेपर अँड कार्बन डायऑक्साईड आर गिव्हन आउट विच वी एक्झेल. आणि त्याचवेळी काय होतं, ऑक्सिजन घेतला जातो आणि ब्लडमधला जो कार्बन डायऑक्साईड जो आहे किंवा वॉटर व्हेपर्स जे आहेत ह्या काय होतात, पुन्हा एअरमध्ये आपण लंग्समधनं बाहेर टाकून देतो. Our body uses the circulatory system to transport various substances and oxygen to and from various organs in our body. आता हे जे सगळे युजफुल सबस्टन्सेस आहेत किंवा ऑक्सिजन आहे हे आपल्या बॉडीमध्ये कोण इकडनं तिकडनं ट्रान्सपोर्ट करत असतं, तर आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे ही सिस्टीम ह्या सगळ्या गोष्टी आपल्या बॉडीमध्ये ट्रान्सपोर्टेशनचं काम करत असते. त्याच्यातनं हे सगळे सबस्टन्सेस एका पार्टमधनं म्हणजे लंगमध्ये ॲब्झॉर्ब केलेलं ऑक्सिजन असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये ॲब्झॉर्ब केलेलं न्यूट्रिएंट्स असतील, हे न्यूट्रिएंट्स आणि ऑक्सिजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या शरीरामध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे सर्क्युलेटरी सिस्टीम आपली करत असते. आता आपण बघूया ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस इन ह्युमन्स. ह्युमन्समध्ये हे ट्रान्सपोर्टेशन सबस्टन्सेसचं कसं केलं जातं. द ह्युमन बॉडी इज कंपोज्ड ऑफ सेव्हरल ऑर्गन सिस्टीम्स वर्किंग टुगेदर. तुम्हालाही माहिती आहे की आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टीम्स काम करत असतात आणि ह्या सगळ्या सिस्टीम एकत्र काम करून आपली बॉडी काय करत असते, फंक्शनिंग करत असते. खाली पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, वेगवेगळ्या सिस्टीम्स आपल्या बॉडीमध्ये काम करत असतात. त्याच्यामध्ये सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे, नर्व्हस सिस्टीम आहे, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, एक्सक्रिटरी सिस्टीम आहे. या सगळ्या सिस्टीम टुगेदर काम करत असतात, एकत्रपणे काम करत असतात आणि आपली बॉडी ॲज अ होल ऑर्गॅनिझम ही फंक्शनिंग करत असते. ऑर्गन्स अँड सेल्स नीड एनर्जी अँड ऑक्सिजन टू परफॉर्म देअर ओन फंक्शन्स. आता ह्या सिस्टीम काम करत असतात म्हणजेच काय करत असतात, तर त्याच्यामध्ये जे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, त्या ऑर्गन्सच्या ज्या टिश्यूज आहेत, त्या टिश्यूच्या ज्या सेल्स आहेत, ह्या आपलं काम परफॉर्म करत असतात, आपलं काम करत असतात आणि ऑल टुगेदर तो ऑर्गन आणि ती सिस्टीम वर्क करत असते. मग हे करण्यासाठी त्यांना एनर्जी आणि ऑक्सिजनची गरज असते. द प्रोसेस ऑफ ट्रान्सपोर्ट ऑफ सबस्टन्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अ लिव्हिंग बॉडी. आता हे सगळं जे काही आहे हे सगळं करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये काही सबस्टन्सेस एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करणं हे गरजेचं असतं. दिस एन्श्युअर्स इफिशियंट वर्किंग ऑफ ऑर्गन सिस्टीम. आणि हे जर ट्रान्सपोर्ट सबस्टन्सेसचं जे ट्रान्सपोर्ट आहे, न्यूट्रिएंट्स असतील, ऑक्सिजन असतील किंवा बॉडीमधलं वेस्ट मटेरियल असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, ह्या सगळ्याचं ट्रान्सपोर्टेशनची जी प्रोसेस आहे ही लिव्हिंग बॉडीसाठी अत्यंत इम्पॉर्टंट असते. आणि ह्याच्यामुळं काय होतं, तर आपल्या ऑर्गन सिस्टीम्स ज्या आहेत ह्या एफिशियंटली काम करतील ह्याचा आपल्याला खात्री पडते. द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्टिंग न्यूट्रिएंट्स, वॉटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अँड
वेस्ट प्रॉडक्ट्स. आता ह्युमनमध्ये काय तर आपली जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे हे सगळं ट्रान्सपोर्टेशन जे आहे कशाचं न्यूट्रिएंट्स आहेत, वॉटर आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, वेस्ट मटेरियल आहे आणि काही हार्मोन्ससारखे काही केमिकल्स आहेत. ह्या सगळ्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी रिस्पॉन्सिबल आपल्या बॉडीत कोण असतं तर आपली सर्क्युलेटरी सिस्टीम असते. फॉलोइंग सबस्टन्सेस नीड टू बी ट्रान्सपोर्टेड. आता आपल्या बॉडीमध्ये काय काय ट्रान्सपोर्ट करण्याची गरज असते ते आपण बघूया. फूड टू सेल्सना वर्किंग करण्यासाठी फूडची गरज असते. ब्रोकन डाऊन फॉर द रिलीज ऑफ एनर्जी. हे जे सेल्समध्ये जे फूड दिलं जातं त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याच्यापासून ह्या सेल्सना फंक्शन करण्यासाठी एनर्जी मिळते. त्याच्यानंतर आहे ऑक्सिजन. इट इज रिक्वायर्ड बाय एव्हरी सेल ऑफ आवर बॉडी. हे जे ब्रोकन डाऊन केलेलं जे फूड आहे त्याचं बर्निंग करून त्याच्यातनं एनर्जी मिळवण्यासाठी प्रत्येक सेलला ऑक्सिजनची पण गरज असते. तुम्हाला माहिती आहे की विदाउट ऑक्सिजन बर्निंग होत नाही. वॉटर अँड मिनरल्स फॉर प्रॉपर फंक्शनिंग ऑफ बॉडी. आपल्या बॉडीला बरेचसे मिनरल्स लागतात. सोडियम लागतं, पोटॅशियम लागतं, कॅल्शियम लागतं, फॉस्फरस लागतो. हे सगळी जी मिनरल्स आहेत आणि वॉटर हे सुद्धा आपल्या बॉडीला फंक्शनिंग करण्यासाठी प्रत्येक सेलला गरजेचं असतं. Waste products generated as a result of various life processes which need to be removed from the cells and the body. आता हे सगळं फंक्शनिंग करत असताना, सेल्स त्या फूडचं बर्निंग करत असताना अनेक वेस्ट प्रॉडक्ट्स लाईफ प्रोसेसेसमध्ये तयार होत असतात. हे सगळे वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत हे आपल्या बॉडीतनं रिमूव्ह, सेलमधनं आणि बॉडीतनं रिमूव्ह करून टाकण्याची गरज असते आणि हे इम्पॉर्टंट फंक्शन कोण करत असतं तर आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम करत असते. आता कुठले बघितले आपण प्रॉडक्ट? फूड आहे, ऑक्सिजन आहे, वॉटर, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स आहेत आणि वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत. तर इतके सबस्टन्सेस आपल्या बॉडीमध्ये एका ऑर्गनकडून दुसऱ्या ऑर्गनकडे ट्रान्सपोर्ट करण्याची बॉडीला गरज असते. आता बघूया आपण ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय. एक बघितलं की हे सगळं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल कोण आहे तर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. मग ह्या सिस्टीमची आपण थोडक्यात इन्फॉर्मेशन घेऊया. The human transport system, a system of tubes with a pump and valves to ensure unidirectional blood flow. ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काय आहे? ही एक अशी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या ट्यूब्स आहेत, एक पंप आहे आणि त्याच्यामध्ये काही ठिकाणी व्हॉल्व्स बसवलेले आहेत. कशासाठी तर ब्लडचा फ्लो एकाच डायरेक्शनमध्ये होण्यासाठी. शेजारी तुम्हाला एक फिगर दिसते बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले सेंटरला त्याच्या हार्ट आहे, त्याच्यानंतर बॉडीच्या ब्रेनला जाणारे काही ब्लडच्या ट्यूब्स तुम्हाला दिसत आहेत. हार्टच्या खालच्या बाजूला जे काही ऑर्गन्स आहेत त्याला सप्लाय करणाऱ्या ब्लडच्या काही ट्यूब्स दिसत आहेत आणि त्याच्यातले जर ॲरो तुम्ही बघितले तर ते ब्लड फ्लो हा एकाच डायरेक्शनमध्ये होतोय. एकाच ट्यूबमधनं मल्टी डायरेक्शनल किंवा टू अँड फ्रो पुढं मागं ब्लड फ्लो कधीही होत नाही. आणि हा युनिडायरेक्शनल ब्लड फ्लो कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवेगळे व्हॉल्व्स असतात. म्हणजे ऑल टुगेदर विचार केला तर आपली सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे काही विशिष्ट प्रकारच्या ट्यूब्स, एक हार्ट नावाचा एक पंप आणि त्या सगळ्या सिस्टीममध्ये बसवलेले व्हॉल्व्स मिळून आपली सर्क्युलेटरी सिस्टीम तयार झालेली आहे. आता ब्लड म्हणजे काय ते बघूया. It is a fluid which circulates within the tubes known as blood vessels and acts as a vehicle for the substances to be transported. आता हे ब्लड म्हणजे काय आहे तर आपल्या बॉडीमध्ये ह्या ज्या ट्यूब्स तुम्हाला दिसत आहेत शेजारच्या पिक्चरमध्ये, आता तिथं दाखवताना थोड्याशाच तुम्हाला दाखवलेल्या जस्ट तुम्हाला लक्षात यावं म्हणून. पण तसं जर बघितलं तर ह्या ट्यूब्सचं नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये हेड टू टो जो काही बॉडीचा पार्ट आहे प्रत्येक पार्टमध्ये ह्या ट्यूबचं नेटवर्क पसरलेलं आहे. अगदी तुमच्या नेल्सच्या खालीपर्यंत, बोटाच्या टिप्सपर्यंत हे नेटवर्क पोचलेलं आहे, ज्या ट्यूब्सना म्हणतात ब्लड व्हेसल. आणि ह्यातनं जे फ्लुइड सर्क्युलेट होतंय आणि हे फ्लुइड काय करत असतं की हे जे सबस्टन्सेस ट्रान्सपोर्ट होत असतात त्याच्यासाठी व्हेकल म्हणून काम करत असतं. त्या फ्लुइडला म्हणलं जातं ब्लड. All blood vessels originate and end in primary organ of the circulatory system, the heart. आता ह्या ज्या सगळ्या ब्लड व्हेसल्स आहेत, ह्या ज्या ट्यूब्स आहेत, ह्या जिथनं सुरुवात होतात आणि जिथं संपतात त्या ऑर्गनला म्हणलं जातं हार्ट. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीमचा प्रायमरी ऑर्गन काय आहे तर हार्ट आहे. ह्या सगळ्या बॉडीमध्ये फिरलेल्या ज्या ट्यूब्स आहेत त्याचा स्टार्ट होतो हार्टपासनं आणि त्या ट्यूब्सचा एंड सुद्धा कुठं होतो हार्टमध्येच होतो. ही सिस्टीम कुठंही ओपन नाहीये, ही पूर्णपणे क्लोज लूप सिस्टीम आहे. म्हणजे काय, ह्याला कुठंही बाहेर ब्लड पडण्यासाठी कुठंही ओपनिंग नाहीये. हे जे ब्लड आहे हे या ब्लड वेसलमधनं आणि हार्टमधनं क्लोज सिस्टीममधनं सर्क्युलेट होत असतं. Thus, the heart
ब्लड अँड द ब्लड व्हेसल्स टुगेदर फॉर्म द ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम. मग आपली ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम जी आहे ही कशा कशाची बनलेली आहे, तर पहिली गोष्ट प्रायमरी इम्पॉर्टंट ऑर्गन हार्ट, त्याच्यानंतर त्यामध्ये सर्क्युलेट होत असणारं ब्लड आणि ते सर्क्युलेट करणाऱ्या ज्या ट्यूब्स आहेत त्या ब्लड व्हेसल्स, ह्या तीन गोष्टी मिळून आपली टोटल ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम ही तयार झालेली असते. आता त्यातला एक एक पार्ट आपण बघूया. त्याच्यातलं पहिलं आहे ते म्हणजे ब्लड. ब्लड म्हणजे काय, फ्लुइड दॅट फ्लोज इन द ब्लड व्हेसल्स. ह्या ब्लड व्हेसल्समधनं, ह्या ट्यूब्समधनं जे फ्लो होणारं फ्लुइड आहे दॅट इज नथिंग बट द ब्लड. इट फॉर्म्स अ मीडियम फॉर न्यूट्रियंट्स, इम्पॉर्टंट गॅसेस, वॉटर अँड वेस्ट प्रॉडक्ट्स टू बी ट्रान्सपोर्टेड. हे वेगवेगळे जे प्रॉडक्ट आपल्या बॉडीमध्ये किंवा सबस्टन्सेस बॉडीमध्ये ट्रान्सपोर्ट करत असतात, न्यूट्रिएंट्स आहेत, इम्पॉर्टंट गॅसेस आहेत, वॉटर आहे, वेस्ट प्रॉडक्ट्स आहेत, हे सगळं ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मीडियम म्हणून ब्लड काम करत असतं. इट कॉन्स्टिट्यूट्स 8% ऑफ टोटल बॉडी वेट. किती बॉडीत आपल्या ब्लड असतं, तर आपल्या बॉडीचं जे काही वेट आहे त्याच्या 8%, म्हणजे समजा एखादा पर्सन 100 kgचा असेल तर त्याच्या बॉडीमध्ये 8 kg हे त्यातल्या ब्लडचं वेट असू शकतं. हे ॲव्हरेज दिलेलं आहे. हे मे बी थोडंसं व्हॅरी होऊ शकतं, पण टोटल बॉडी वेटच्या ॲव्हरेज अंदाजे साधारण 8% हे आपल्या बॉडीमध्ये ब्लड सर्क्युलेट होत असतं. ॲडल्ट ह्युमन हॅज 5 to 6 liters ऑफ ब्लड इन द बॉडी. ॲडल्ट फुल ग्रोन जो ह्युमन बिईंग असतो त्याच्या बॉडीमध्ये तुम्हाला 5 ते 6 लिटर एवढं ब्लड प्रेझेंट असतं. इट प्रोव्हाइड्स न्यूट्रिशन, ऑक्सिजन टू ईच अँड एव्हरी सेल. ब्लड काय करत असतं, तर बॉडीतल्या प्रत्येक सेलला न्यूट्रिशन, न्यूट्रिएंट्स, वेगवेगळी फूड आणि ऑक्सिजन हे प्रोव्हाइड करत असतं, सप्लाय करत असतं. अँड टेक्स अवे इम्प्युरिटीज अँड वेस्ट प्रॉडक्ट्स. आणि त्या सेलपासनं त्या सेलमध्ये जे काही मेटाबॉलिझम होत असतं, ज्या काही केमिकल रिॲक्शन होत असतात त्यामध्ये तयार झालेले वेस्ट प्रॉडक्ट किंवा इम्प्युरिटीज ह्या त्याच्यापासनं सेलपासनं काढून घेत असतं. ब्लड इज कंपोज्ड ऑफ 2 मेन कंपोनंट्स. आता हे जे ब्लड आहे ह्याचे 2 मेन कंपोनंट आपल्याला बघायला मिळतात. त्यातलं लिक्विड कंपोनंट ऑफ ब्लड इज अ प्लाझ्मा अँड सॉलिड कंपोनंट आर ब्लड कॉर्प्युस्कल्स. 2 कंपोनंट्स म्हणजे ब्लड इज अ मिक्सचर ऑफ लिक्विड अँड सॉलिड सबस्टन्सेस. त्यातला लिक्विड पार्ट आहे त्याला म्हटलं जातं प्लाझ्मा आणि जो सॉलिड कंपोनंट्स किंवा सॉलिड पार्ट आहे त्याला म्हटलं जातं ब्लड कॉर्प्युस्कल्स. शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दिसते बघा, ते ब्लड त्यांनी डिस्प्लिट करून दाखवलेलं आहे. त्याच्यात येलोइश फ्लुइड जे दिसतंय दॅट इज नथिंग बट अ प्लाझ्मा. आणि त्या सगळ्या ज्या सेल्स त्याच्यामध्ये रेड कलरच्या किंवा ग्रे कलरच्या अशा ज्या सेल्स वेगवेगळ्या दिसत आहेत हा त्याचा सॉलिड पार्ट आहे किंवा त्याला ब्लड कॉर्प्युस्कल्स असंही म्हणतात. प्लाझ्मा म्हणजे काय, इट इज अ क्लिअर येलोइश फ्लुइड. प्लाझ्मा म्हणजे काही नाही, फक्त एक ट्रान्सपरंट क्लिअर थोडासा येलोइश कलर असलेलं फ्लुइड आहे. बघा, तुम्हाला जर स्किनला जस्ट अगदी सुपरफिशियल समजा जर खरचटलं तर तिथनं असं थोडंसं पाणी बाहेर आल्यासारखं तुम्हाला दिसतं. रेड कलरचं ब्लड येत नाही पण असं थोडंसं पाणी ऊज आउट झाल्यासारखं दिसतं. दॅट इज नथिंग बट द प्लाझ्मा. इट कन्सिस्ट ऑफ 90% वॉटर, डिझॉल्व्ड मिनरल्स सच ॲज सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम कार्बोनेट, फॉस्फेट, न्यूट्रियन्स, प्रोटीन्स अँड वेस्ट प्रॉडक्ट. ह्या प्लाझ्मामध्ये जर तुम्ही बघितलं तर 90% हे त्याच्यामध्ये वॉटर असतं. बिकॉज वॉटर ॲक्ट्स ॲज अ मीडियम इन आवर बॉडी. त्यामुळे प्लाझ्मा जो तयार झालेला असतो ह्याच्यामध्ये 90% वॉटर असतं आणि मग त्याच्यात डिझॉल्व्ह झालेले वेगवेगळे मिनरल्स जसं की सोडियम आहे, पोटॅशियम आहे, कॅल्शियम आहे, कार्बोनेट्स आहेत, फॉस्फेट्स आहेत, वेगवेगळी न्यूट्रियंट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, प्रोटीन्स आहेत आणि काही वेस्ट प्रॉडक्टसुद्धा ह्याच्यामध्ये डिझॉल्व्ह झालेले असतात. खालच्या डायग्राममध्ये पुन्हा तुम्हाला ते ब्लडचा एक स्मिअर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये जे येलो कलरचं जे बॅकग्राऊंड जी दिसते दॅट इज अ प्लाझ्मा. आता पुढचा पार्ट आहे जो सॉलिड पार्ट आहे दॅट इज ब्लड कॉर्प्युस्कल्स. ब्लड कॉर्प्युस्कल्स म्हणजे थोडक्यात ब्लडमध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या सेल. देअर आर 3 टाइप्स ऑफ ब्लड कॉर्प्युस्कल. 3 प्रकारच्या सेल्स आपल्याला ब्लडमध्ये बघायला मिळतात. त्याचं पिक्चर शेजारी दाखवलेलं आहे. पहिले आहेत त्या रेड ब्लड सेल्स आहेत, दुसरं आहे ते प्लेटलेट्स आहेत आणि तिसऱ्या आहेत त्या व्हाईट ब्लड सेल्स आहेत. त्यांचे प्रत्येकाचं तुम्ही हे जर बघितलं, फीचर्स जर बघितले तर वेगवेगळे, सगळ्यांचा शेप वेगळा आहे, कलर वेगळा आहे आणि त्याचं फंक्शनसुद्धा वेगळं आहे. एक एक आपण आता त्यातली स्टडी करूया. सगळ्यात पहिलं आपण बघूया रेड ब्लड सेल्स किंवा RBC. मोस्ट ॲबंडंट ऑफ ऑल टाइप्स ऑफ ब्लड सेल्स. ब्लडमध्ये ह्या ज्या सेल्स आहेत RBC ज्या आहेत ह्या सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला सापडतात. दे आर ऑल्सो कॉल्ड
एरिथ्रोसाइट्स, ह्यांना दुसरं सायंटिफिक नेम काय आहे तर एरिथ्रोसाइट्स असं सुद्धा त्यांना म्हणतात. दे गिव्स द ब्लड इट्स कॅरेक्टरिस्टिक रेड कलर. ह्या रेड ब्लड सेल्समध्ये मुळे आपल्या ब्लडला हा कॅरेक्टरिस्टिक जो पर्टिक्युलर रेड कलर जो असतो आपल्या एक पिक्युलर, तो कशामुळे आलेला असतो तर ह्या रेड ब्लड सेल्समुळे आलेला असतो, कारण दे आर अबंडंट इन द ब्लड, सगळ्यात जास्त त्यांचा काउंट असतो. The mature human red blood cell is a small round and biconcave disc. एक मॅच्युअर झालेली फुल ग्रो झालेली जर रेड ब्लड सेल आपण जर बघितली तर तिचा सेल शेप कसा असतो, इट इज अ स्मॉल राउंडेड गोल असते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायकॉन्केव डिस्क सारखा त्याचा शेप असतो. त्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, त्याच्या ज्या एजेस आहेत त्या राउंडेड आणि बल्ज आहेत आणि सेंटरला ती सेल काय झालेली आहे, चपटी झालेली आहे. हा जो शेप जो आहे दिस इज कॉल्ड बायकॉन्केव डिस्क और बायकॉन्केव शेप. आता हा शेप असा का असतो ती पण काही कारण आपण बघणार आहोत. दे हॅव न्यूक्लियस ओनली वेन दे आर ग्रोईंग. आता ही एक बॉडीतली अशी सेल आहे की ज्यावेळी ती ग्रो होत असते, यंग असते, त्याचवेळी फक्त त्याच्यामध्ये न्यूक्लियस दिसत असतं. दे लूज इट टू बिकम पॅक्ड विथ हिमोग्लोबिन व्हेन दे आर फुल्ली ग्रोन. ज्यावेळी ह्या सेलची ग्रोथ फुल होते, फुल मॅच्युअर होते ज्यावेळी ती सेल, त्यावेळी त्याच्यातलं न्यूक्लियस काय होतं, डिस्ट्रॉय होतं किंवा काढून टाकलं जातं आणि ती जी न्यूक्लियसची जागा आहे आणि इतर सेलमधली जागा ही हिमोग्लोबिननी भरून टाकली जाते. जेवढं मॅक्झिमम पॉसिबल हिमोग्लोबिन ह्या सेलमध्ये भरता येईल तेवढं भरलेलं असतं, त्यामुळे ती जागा कमी करण्यासाठी त्यातनं न्यूक्लियस काय केलं जातं, एलिमिनेट केलं जातं. हिमोग्लोबिन इज अ रेड आयर्न रिच प्रोटीन प्रेझेंट इनसाइड आरबीसी. हिमोग्लोबिन म्हणजे काय आहे, एक रेड कलरचं भरपूर आयर्न असलेलं आणि भरपूर प्रोटीन असलेलं एक सबस्टन्स आहे की जो आपल्या ब्लड सेल्समध्ये आतमध्ये भरलेला असतो. तिथं तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, ती रेड ब्लड सेल जी आहे त्याचा एक व्हर्टिकल सेक्शन घेतलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये तुम्हाला असे बारीक 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 जे ठिपके दिसत आहेत, दॅट इज नथिंग बट हिमोग्लोबिन. आणि बेसिकली हे आयर्न ह्याच्यामध्ये भरपूर असल्यामुळे ह्याचा कलर जो आहे हा रेड कलरचा असतो. आता ह्या हिमोग्लोबिनचं फंक्शन काय आहे, टू कॅरी ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू ऑल बॉडी सेल्स. हे जे हिमोग्लोबिन आहे इट फंक्शन्स ॲज अ कॅरियर ऑफ ऑक्सिजन इन आवर बॉडी. हे हिमोग्लोबिन आपल्या बॉडीतनं लंग्समधनं ऑक्सिजन घेऊन बॉडीतल्या प्रत्येक सेलपर्यंत सप्लाय करायचं काम करत असतं. टू कलेक्ट कार्बन डायऑक्साईड अ वेस्ट प्रॉडक्ट फ्रॉम ऑल द बॉडी सेल्स टू द लंग्स. त्याच्यानंतर ऑक्सिजन पण सप्लाय करतं, त्याचबरोबर प्रत्येक सेलमध्ये फूडचं बर्निंग झाल्यानंतर तयार झालेला जो कार्बन डायऑक्साईड आहे हा कार्बन डायऑक्साईड कलेक्ट करून तो लंग्सपर्यंत पोहोचवायचं काम सुद्धा हे हिमोग्लोबिनच करत असतं. त्या साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसतंय बघा, एका साईडनी कार्बन डायऑक्साईड असलेलं ब्लड लंग्समध्ये जातंय, त्या रेड ब्लड सेल्स आहेत त्याला ते कार्बन डायऑक्साईड अटॅच झालेले मोलिक्युल्स तुम्हाला दिसत आहेत. लंग्समध्ये गेल्यानंतर त्यातला कार्बन डायऑक्साईड फ्री होतोय. लंग्समधनं बाहेर येणारं जे ब्लड तुम्हाला दिसते किंवा ज्या रेड ब्लड सेल्स दिसत आहेत त्याला ऑक्सिजनचे मोलिक्युल्स अटॅच झालेले आहेत आणि ते ऑर्गनमध्ये गेल्यानंतर काय होतं, तो ऑक्सिजन सेल्सना दिला जातो आणि सेल्सकडनं कार्बन डायऑक्साईड डिटॅच करून त्या हिमोग्लोबिनला अटॅच होतो. म्हणजे ब्लडमध्ये ऑक्सिजन कॅरी करण्याचं मेन फंक्शन कोण करत असतं तर हे आरबीसी मध्ये असणारं जे हिमोग्लोबिन आहे हे काय फंक्शन करत असतं. Lack of nucleus and biconcave shape of RBC allows oxygen exchange at a constant rate over the largest possible area. आता हा जो बायकॉन्केव शेप जो आहे, ह्या बायकॉन्केव शेपमुळे काय होतं, त्याचा जो सरफेस एरिया त्या रेड सेलचा जो आहे हा जास्तीत जास्त ओपन मिळतो. तर दुसरी गोष्ट काय, त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसल्यामुळे त्याच्यात हिमोग्लोबिन भरपूर भरलेलं असतं. जेवढं जास्त हिमोग्लोबिन तेवढा जास्त ऑक्सिजन. आणि ह्या दोन गोष्टींमुळे आपल्या बॉडीमध्ये जेवढे काही सेल्स आहेत ह्या प्रत्येक सेलला एका कॉन्स्टंट रेटनी हा ऑक्सिजन सप्लाय होऊ शकतो. तिथं खाली पिक्चर तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की पहिली जी सेल आहे त्याच्यात ऑक्सिजन, लंग्समधला ऑक्सिजन ॲब्झॉर्ब झालेला आहे. त्याच्यानंतर ती सेल ऑर्गनमध्ये गेल्यानंतर त्यातला ऑक्सिजन दिला आणि कार्बन डायऑक्साईड ॲब्झॉर्ब केलेला आहे आणि पुन्हा ती सेल लंगमध्ये आल्यानंतर काय झालं, तिने कार्बन डायऑक्साईड पुन्हा रिलीज केलेला आहे. दिस इज हाऊ हिमोग्लोबिन वर्क्स. त्यामुळे ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कुठला, त्याचा बायकॉन्केव शेप आणि लॅक ऑफ न्यूक्लियस, की ज्याच्यामुळं मॅक्झिमम ऑक्सिजन सप्लाय ही सेल एका कॉन्स्टंट रेटने आपल्या बॉडीला करू शकते. दे आर प्रोड्युस्ड इन द बोन मॅरो. ह्या रेड ब्लड सेल्स आहेत ह्या कशात तयार होतात तर आपल्या बोनच्या आतमध्ये एक सॉफ्ट पार्ट असतो. आपण 6th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे बघा की बोनच्या आतमध्ये कुठल्या याच्यामध्ये, स्केलेटल सिस्टीममध्ये, बोनच्या स्ट्रक्चरमध्ये बोनच्या सेंटरला एक सॉफ्ट पार्ट असतो आणि ह्याला म्हटलं जातं बोन मॅरो. त्याच्यामध्ये ह्या रेड ब्लड सेलचं प्रोडक्शन कंटिन्युअसली होत असतं.
दिस रेड कलर टू द हिमोग्लोबिन इज ड्यू टू आयर्न इन इट. हा जो रेड कलर जो हिमोग्लोबिनला किंवा ह्या रेड ब्लड सेल्सला आलेला आहे हा कशामुळे आलेला आहे तर त्याच्यात असणारं जे आयर्न कंटेंट आहे, आयर्न इज हेम, लक्षात आलं, म्हणून त्याला म्हणलं जातं हिमोग्लोबिन. तिथं वरती बोन मॅरो पण दाखवलेला आहे बघा तुम्हाला एका पिक्चरमध्ये साईडच्या, आणि त्याच्यामध्ये त्या रेड ब्लड सेल्स तयार होताना तुम्हाला त्या पिक्चरमध्ये दिसत आहेत. आता पुढच्या आहेत त्यांना म्हटलं जातं व्हाईट ब्लड सेल्स किंवा WBC. दे आर ऑल्सो नोन ॲज ल्युकोसाइट. ह्या सेल्सनं सायंटिफिक नेम दुसरं काय आहे किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये ह्याला ल्युकोसाइट्स असं सुद्धा म्हणलं जातं. सेल्स ऑफ द इम्युन सिस्टीम इन्व्हॉल्व्ड इन प्रोटेक्टिंग बॉडी अगेन्स्ट इन्फेक्शियस डिसीजेस अँड फॉरेन इन्व्हेडर्स. आता ह्या ज्या सेल्स आहेत ह्या आपल्या बॉडीच्या इम्युन सिस्टीमचा, इम्युन सिस्टीम म्हणजे काय की जी सिस्टीम आपल्या बॉडीला डिसीजपासनं प्रोटेक्ट करते, ह्या इम्युन सिस्टीमचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहेत. आणि त्या काय करत असतात आपल्या बॉडीला हे इन्फेक्शियस डिसीजेसचे जे काय ऑर्गॅनिझम्स असतील किंवा दुसरे कुठले फॉरेन इन्व्हेडर्स, फॉरेन म्हणजे काय, दे आर नॉट पार्ट ऑफ आवर बॉडी, असे काही जर ऑर्गॅनिझम्स असतील तर त्यांच्यापासून आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देण्याचं काम ह्या व्हाईट ब्लड सेल्स ह्या करत असतात. दे ऑल्सो फॉर्म्ड इन द बोन मॅरो. ह्यांचं सुद्धा प्रोडक्शन कुठं होत असतं, बोन मॅरोमध्ये होत असतं. शेजारच्या पिक्चरमध्ये कडेला त्या सगळ्या रेड ब्लड सेल्स दिसत आहेत आणि सेंटरला ती व्हाईट ब्लड सेल तुम्हाला दाखवलेली आहे बघा. दे हॅव न्यूक्लिआय डिस्टिंग्विशेस देम फ्रॉम अन्यूक्लिएटेड आरबीसीज. आता ह्या व्हाईट ब्लड सेल्स ज्या असतात ह्याच्यामध्ये मात्र तुम्हाला न्यूक्लियस सापडतं आणि हा त्यांचा डिस्टिंग्विशिंग कॅरेक्टर्स आहे. कुठल्या ह्याच्यापासून ज्या आरबीसीज आहेत ज्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं त्यांच्यापासून हा डिस्टिंग्विश करणारा हा कॅरेक्टर आहे. म्हणजे एक व्हाईट कलर आणि दुसरा म्हणजे त्याच्यामध्ये न्यूक्लियस असणं, ह्या दोन गोष्टी काय करतात त्यांना आरबीसीजपासून WBCजना डिफरन्शिएट करतात. दे हॅव ॲन इरेग्युलर शेप. त्यांचा सगळ्यात महत्त्वाचं जसा रेड ब्लड सेलला एक विशिष्ट शेप आहे तसं ह्या WBCजना कुठल्याही प्रकारचा विशिष्ट शेप नाहीये. दे कीप चेंजिंग देअर शेप ॲज द सायटोप्लाझम फ्लोज इनसाइड देम. अमिबाचं तुम्हाला आठवत असेल, अमिबाचा शेप बदलत असतो का तर आतलं सायटोप्लाझम ज्या दिशेला फ्लो होईल तसा त्याचा सेलचा शेप बदलत असतो. तसंच ह्या व्हाईट ब्लड सेलचा सुद्धा शेप हा त्याच्या सायटोप्लाझमच्या फ्लोनुसार बदलत असतो. दे आर लार्जर इन साईज दॅन द रेड ब्लड सेल्स. शेजारच्या स्मिअरमध्ये पिक्चरमध्ये तुम्हाला दिसते बघा त्या छोट्या छोट्या रेड ब्लड सेल्स आहेत आणि त्याच्यापेक्षा व्हाईट ब्लड सेल्स आहेत ह्या थोड्याशा आकाराने मोठ्या आहेत. मच लेस इन नंबर दॅन द एरिथ्रोसाइट्स. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट इन फायटिंग इन्फेक्शन्स. ह्यांचा नंबर जो असतो हा एरिथ्रोसाइटपेक्षा खूपच कमी असतो. एरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स. रेड ब्लड सेल्स ह्या ॲबंडंट असतात, पण WBCचा काउंट जर बघितला तर हा अगदीच कमी काउंट असतो, पण ते इन्फेक्शनच्या फायटिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करत असतात. द नंबर इन्क्रीजेस व्हेन वी कॉन्ट्रॅक्ट अन इन्फेक्शन. हा नंबर जरी कमी असला तरी ह्याचा काहीच फरक पडत नाही. का? कारण ज्यावेळी आपल्या बॉडीमध्ये डिसीज प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम ब्लडमध्ये एंटर होतात आणि जसं ह्या WBCजना कळतं की कोणतरी फॉरेन ऑर्गॅनिझम आपल्या बॉडीत किंवा ब्लडमध्ये एंटर झालेला आहे त्यावेळी ह्या WBCs काय होतं, ह्यांचा नंबर जो आहे हा वेगाने वाढायला लागतो. कशासाठी? टू फाईट द ऑर्गॅनिझम्स विच आर एंटर्ड इन आवर ब्लड. खालच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा, एका ब्लड पिक्चरमध्ये तुम्हाला WBCचा काउंट जास्त दिसतोय, दुसऱ्या ब्लड पिक्चरमध्ये तुम्हाला WBCचा काउंट कमी दिसतोय. जिथं काउंट कमी आहे ते हेल्दी ब्लड आहे आणि जिथं काउंट हाय आहे त्याच्यामध्ये इन्फेक्शन झालेले, तिथं तुम्हाला काही ऑर्गॅनिझमसुद्धा वेगळ्या प्रकारचे दिसून येतील अदर दॅन रेग्युलर ब्लड सेल्स. तर अशा वेळी मात्र त्यांचा नंबर खूप वेगाने वाढायला लागतो आणि दे गेट देमसेल्स रेडी टू फाईट विथ द डिसीज ऑर्गॅनिझम्स. One kind of WBC, a lymphocyte, produces antibodies and attacks harmful microorganisms in the blood such as bacteria. आता ह्या ज्या WBCs आहेत ह्या दोन प्रकारच्या असतात. त्याच्यातली पहिली जी आहे दॅट इज कॉल्ड लिम्फोसाइट. ही काय करत असते, ही कसं फाईट करते बॅक्टेरियल सेल बरोबर किंवा डिसीज प्रोड्युसिंग ऑर्गॅनिझम बरोबर, तर त्याच्यामध्ये काही केमिकल्स ती तयार करते ज्याला म्हटलं जातं अँटीबॉडीज. आणि ह्या अँटीबॉडीज काय करतात, तो जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे हार्मफुल आपल्या बॉडीला त्याला डिस्ट्रॉय करून टाकतात. म्हणजे सेलच्या बाहेर ह्या अँटीबॉडीज ती लिम्फोसाइट काय करते, ब्लडमध्ये सिक्रेट करते आणि त्या अँटीबॉडीज त्या सेलला खाऊन टाकतात. शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवले बघा, ती लिम्फोसाइट तुम्हाला दिसते, त्याचं न्यूक्लियस मोठं दिसते आणि त्याच्या शेजारी एक ग्रीन कलरचं पिक्चर दिसते, त्याच्यामध्ये ती जी WBC आहे आणि तो समोर बॅक्टेरिया दिसतोय. त्याला WBCने अँटीबॉडीज तयार करून त्या बॅक्टेरियावर अटॅक करून ती सेल काय केलेली आहे, डिस्ट्रॉय केलेली तुम्हाला दिसून येते. तर अशा प्रकारे हे लिम्फोसाइट काम करत असतात. दुसऱ्या प्रकारच्या सेल
सेल कुठले आहेत त्यांना म्हटलं जातं फॅगोसाइट. अनदर काइंड ऑफ WBC, अ फॅगोसाइट व्हेन एन्काउंटर्स अ पॅथोजेन एनगल्फ्स द ऑर्गॅनिझम अँड डिस्ट्रॉय इट. आता ह्या ज्या फॅगोसाइट आपण बघितलेलं होतं अमिबाच्या केसमध्ये, फॅगॉसिसची जी आपण प्रक्रिया बघितली होती. म्हणजे काय, तो ऑर्गॅनिझम ती काय करते, सेल अख्खाच्या अख्खा सेलमध्ये ओढून घेते आणि सेलमध्ये त्याच्यावरती डायजेस्टिव्ह केमिकल्स टाकून किंवा त्याचं डायजेशन करून तो ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करून टाकते. म्हणजे थोडक्यात काय, तो बॅक्टेरिया किंवा ती जी डिसीज प्रोड्युसिंग सेल आहे ती अख्खीची अख्खी खाऊन त्याला डिस्ट्रॉय करते. WBCs दस कॉल्ड सोल्जर्स ऑफ द बॉडी. आणि हे त्यांचं जे आहे की आपल्या बॉडीचं ह्या फॉरेन इन्व्हेडर्सपासनं किंवा डिसीज प्रोड्युसिंग मायक्रो ऑर्गॅनिझमपासनं प्रोटेक्शन देणं आपल्या बॉडीला, म्हणून ह्या WBCsना काय म्हटलं जातं, सोल्जर्स ऑफ द बॉडी. आता ही फॅगोसाइट कसं काम करते हे खालच्या पिक्चरमध्ये दाखवलंय बघा. ती एक सेल आहे, त्याच्या शेजारी तो बॅक्टेरिया ग्रीन कलरचा आलेला आहे. त्या बॅक्टेरियाला तिने आपल्या बॉडीला अटॅच करून बॉडीमध्ये आत घेतलेलं आहे, ते जे सुडोपोडिया तयार करून, आणि नंतर काय केलं, त्या बॅक्टेरियाचं आतमध्ये सेलमध्ये डिसइंटिग्रेशन केलेलं आहे आणि ती सेल डिस्ट्रॉय करून टाकलेली आहे. म्हणजे दोन प्रकारच्या WBCs असतात. पहिल्या लिम्फोसाइट की ज्या अँटीबॉडीज तयार करून सेलच्या बाहेर, लिम्फोसाइटच्या बाहेर, WBCच्या बाहेर ऑर्गॅनिझम डिस्ट्रॉय करून टाकतात. आणि दुसरा टाईप आहे दॅट इज कॉल्ड फॅगोसाइट की ज्या सेल्स काय करतात, तो ऑर्गॅनिझम जो आहे डिसीज प्रोड्युसिंग त्याला अख्खाच्या अख्खं गिळून टाकतात किंवा खाऊन टाकतात आणि डिस्ट्रॉय करून टाकतात. तर दिस इज द रिझन वाय दीज सेल्स आर कॉल्ड सोल्जर्स ऑफ द बॉडी. हा क्वेश्चन येऊ शकतो, त्यामुळे ह्या दोन सेलची नावं आणि त्यांचं फंक्शन मात्र व्यवस्थित लक्षात ठेवा. आता तिसऱ्या प्रकारची सेल जी आहे तिला म्हटलं जातं प्लेटलेट्स. ह्यांचा सुद्धा रोल आपल्या ब्लडमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. They circulate within our blood and bind together when they recognize damaged blood vessels. मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं होतं की हार्ट आणि ह्या ब्लड व्हेसल्स ज्या आहेत ह्या सगळ्या क्लोज्ड आहेत, त्या कुठंही ओपन नाहीत. बाहेरच्या एन्व्हायरमेंटशी ब्लड कुठंही कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, ते त्या ब्लड व्हेसल्समधनं बाहेर पडत नाही. पण जर एखादी ब्लड व्हेसल ओपन झाली, डॅमेज झाली आणि तिथनं जर हे ब्लड बाहेर यायला लागलं तर ह्या प्लेटलेट्सना लगेच कळते की अमुक ठिकाणी ब्लड व्हेसल रप्चर झालेली आहे किंवा ओपन झालेली आहे. ह्या ब्लड प्लेटलेट्स काय करतात, लगेच त्या भागामध्ये एकत्र गोळा होतात आणि तिथं एक प्रकारचं बाइंडिंग तयार करून तो जो ब्लड फ्लो आहे हा रिस्ट्रिक्ट करतात. खालच्या साईडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा. पहिल्या पिक्चरमध्ये ती ब्लड व्हेसलला एक होल पडलेली दिसते आणि तिथं त्या सगळ्या व्हाईट ब्लड सेल्स काय झालेल्या आहेत, एकत्र आलेले आहेत. आणि दुसऱ्या साईडच्या पिक्चरमध्ये तो ब्लड क्लॉट कसा तयार होतो हे पण तुम्हाला दिसतं. ह्या प्लेटलेट सगळ्या एकत्र येतात आणि तिथं ह्या बाइंडिंग करून एक नेटवर्क तयार करून त्याच्यामध्ये ब्लड क्लॉट करतात. म्हणजे आपल्याला जखम झाल्यानंतर जी खपली धरते वरती, दॅट इज नथिंग बट धिस ब्लड क्लॉटिंग. When we get a cut, the platelets bind to the site of the damaged vessel causing a blood clot. ज्यावेळी आपल्याला कट होतो, त्याच्यातनं रक्त यायला लागतं, त्यावेळी काय होतं, ह्या प्लेटलेट सगळ्या त्या कटपाशी त्या साईटला जमा होतात. एक विशिष्ट प्रकारचा त्याच्यातनं काही केमिकल्स, काही सबस्टन्सेस सिक्रेट होतात की ज्याच्यामुळे ते एक असं क्लोज नेटवर्क तयार करतात. त्या नेटवर्कमध्ये रेड ब्लड सेल्स काय होतात, अडकून बसतात, त्याच्यातनं त्या बाहेर येऊ शकत नाहीत आणि मग हा ब्लड फ्लो काय होतो, रिस्ट्रिक्ट केला जातो किंवा थांबवलं जातं. ही सगळी प्रोसेस जी आहे याला म्हटलं जातं ब्लड क्लॉटिंग. एकदम पलीकडच्या पिक्चरमध्ये कोपऱ्यात जी पिक्चर तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये ती प्रोसेस तुम्हाला व्यवस्थित बघायला मिळेल. दे आर स्मॉलेस्ट ऑफ आवर ब्लड सेल्स. प्लेटलेट्स ह्या ज्या आहेत ह्या सगळ्यात स्मॉल ब्लड सेल्स आहेत. मागच्या साईडमध्ये एका स्लाईडमध्ये मी तुम्हाला तिन्ही सेल्सची पिक्चर दाखवलीत बघा. त्याच्यात सगळ्यात स्मॉल स्लाइस कोणाचा आहे, ह्या प्लेटलेट्स आहे. दे आर इरेग्युलरली शेप्ड फ्रॅगमेंट्स ऑफ सेल्स विच सर्क्युलेट इन द ब्लड. आता ह्यांना कुठलाही विशिष्ट शेप नाही आहे, त्या अशा स्टार शेप किंवा इरेग्युलर शेप्ड असतात. म्हणजे त्यांचा शेप जो आहे हा असा असतो की जेणेकरून त्या एकमेकांमध्ये इझिली ट्रॅप होतील. बिकॉज ऑफ दिस ब्लड क्लॉटिंगसाठी ही त्यांचा शेप जो आहे हा त्यांना हेल्पफुल असतो. दे आर ऑल्सो नोन ॲज अ थ्रॉम्बोसाईट. आणि ह्यांचं मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये नाव काय आहे, ह्यांना थ्रॉम्बोसाईट म्हटलं जातं. रेड ब्लड सेल्सनं नाव आहे एरिथ्रोसाईट, त्याच्यानंतर व्हाईट ब्लड सेल्सना नाव आहे ल्युकोसाईट्स आणि ह्या आहेत ह्या थ्रॉम्बोसाईट. म्हणजे ह्या तीन प्रकारच्या सेल्स आपल्या ब्लडमध्ये असतात. RBCs, WBCs आणि प्लेटलेट्स. ह्या तिघांची फंक्शन्स, तिघांचं शेप, तिघांचं कार्य कसं चालतं, किती नंबर असतो, कशा प्रेझेंट असतात, हे सगळं व्यवस्थित लक्षात ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. पॅथॉलॉजिस्ट
स्टडी द कॉम्पोजिशन ऑफ ब्लड अँड चेंज इन द नंबर ऑफ ब्लड सेल्स टू डिटेक्ट व्हेरियस डिसीजेस. आपण तुम्हाला माहिती आहे की आपण आजारी पडला एखादा माणूस तर त्याला पॅथॉलॉजी लॅबमध्ये पाठवून त्याचं ब्लड चेक करायला होतात किंवा ब्लड रिपोर्ट आणा म्हणून सांगतात. कशासाठी? तर ह्या ज्या वेगवेगळ्या सेल्स आहेत किंवा ब्लडमधले जे काही कॉम्पोजिशन आहे त्याचे जे काही कॉम्पोनंट्स आहेत ह्या सगळ्याचं चेकिंग पॅथॉलॉजीमध्ये ही लोक करतात आणि त्याच्यामध्ये जर काही चेंजेस असेल तर तो नोट डाऊन करून डॉक्टरना दिला जातो की ज्याच्यावरनं डॉक्टर तुमच्या बॉडीमध्ये किंवा त्या पेशंटच्या बॉडीमध्ये काही विशिष्ट डिसीज आहे का हे डिसाईड करू शकतात. एक्झाम्पल याचं जर बघायचं म्हणलं तर इन्क्रीज इन ब्लड शुगर लेवल्स इंडिकेट्स डायबिटीज वाईल डिक्रीज लेवल ऑफ हिमोग्लोबिन इंडिकेट्स ॲनिमिया. जर आपल्या बॉडीमध्ये ब्लड शुगरची लेवल वाढली असेल तर त्याला डायबिटीज झाला असं आपण म्हणतो आणि जर हिमोग्लोबिनचा काउंट कमी आला असेल तर त्या पर्सनला ॲनिमिया झाला असं म्हणतो. म्हणजे काय? ब्लड टेस्टवरनं आपल्या बॉडीची फिजिकल हेल्थ किंवा बायोलॉजिकल हेल्थ काय आहे हे डॉक्टर्सना व्यवस्थित समजू शकतं. हे झालं ब्लडबद्दलचं. आता आपल्या ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीमचा दुसरा पार्ट आहे ज्याला म्हणतात ब्लड व्हेसल्स. त्या काय असतात ते आपण बघूया. द ट्यूब्स विच कॅरी द ब्लड टू अँड फ्रॉम द हार्ट आर नोन ॲज ब्लड व्हेसल्स. ह्या काय आहेत? ब्लड व्हेसल्स म्हणजे अशा ट्यूब्स आहेत की ज्या हार्टपासनं ब्लड कॅरी करतात आणि पुन्हा हार्टमध्ये आणून सोडतात. त्यांना म्हणलं जातं ब्लड व्हेसल्स. देअर आर 3 मेन टाईप्स ऑफ ब्लड व्हेसल्स. आपल्या बॉडीमध्ये 3 प्रकारच्या वेगवेगळ्या ब्लड व्हेसल्स आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यातला पहिले आहेत दे आर कॉल्ड आर्टरीज, दुसरे आहेत दे आर कॉल्ड व्हेन्स आणि तिसरे आहेत दे आर कॉल्ड कॅपिलरीज. आता ह्याच्यातले एक ह्याचा आपण स्टडी करूया. पहिलं बघूया आपण आर्टरीज म्हणजे काय. इट कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम हार्ट टू अदर पार्ट्स ऑफ बॉडी. आर्टरीज कोणाला म्हणतात? की ज्या हार्टपासनं बॉडीच्या ऑर्गनपर्यंत ब्लड सप्लाय करतात आणि युजली त्याच्यामध्ये हे ऑक्सिजनेटेड ब्लड असतं म्हणजे ऑक्सिजन रिच ब्लड असतं. कारण आपण बघितलंय की फंक्शन काय आहे ब्लडचं तर प्रत्येक बॉडी सेलला ऑक्सिजन सप्लाय करणं. मग हे हार्टपासून निघालेलं जे ऑक्सिजनेटेड किंवा प्युअर न्यूट्रिएंट रिच जे ब्लड आहे ते प्रत्येक सेलपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या आर्टरीज करत असतात आणि दे रन फ्रॉम हार्ट टू ऑल बॉडी ऑर्गन्स. एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. आता ह्याला एक्सेप्शन कोण आहे? कशाला? तर ऑक्सिजनेटेड ब्लड ह्या आर्टरीजमध्ये असतं. ह्याला एक्सेप्शन आहे एकच आर्टरी ज्याला म्हटलं जातं पल्मोनरी आर्टरी. इट कॅरीज डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द राईट ऑरिकल टू द लंग्स. ह्या आर्टरीमध्ये मात्र फक्त तुम्हाला डिऑक्सिजनेटेड ब्लड सापडतं. लक्षात घ्या. आता आर्टरीज म्हणजे काय? हार्टपासनं बॉडी पार्टपर्यंत ब्लड सप्लाय करणाऱ्या. मग बॉडी पार्टला लागणारं ब्लड जे असतं त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. पण ही जी एक पल्मोनरी आर्टरी आहे जी हार्टपासनं लंग्स म्हणजे बॉडी पार्टपर्यंत ब्लड घेऊन जाते पण त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन नसतो तर कार्बन डायऑक्साईड असतो. म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड फक्त ह्या एकाच आर्टरीमध्ये तुम्हाला सापडतं. दॅट इज पल्मोनरी आर्टरी. आणि ही कुठनं जाते? हार्टच्या राईट ऑरिकलपासनं लंग्समध्ये. आता हे ऑरिकल किंवा हे काय आहे हे आपण पुढच्या पार्टमध्ये हार्टचे पार्ट्स बघणार आहोत. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा की बेसिकली पहिली जी फिगर दिसते त्याच्यामध्ये तुम्हाला रेड कलरमध्ये ज्या सगळ्या बॉडीमध्ये फिरलेल्या ज्या व्हेन्स दिसतात ट्यूब्स दिसत आहेत दे आर आर्टरीज. आणि त्याच्या पलीकडे एक पिक्चर दाखवलं खाली हार्ट आहे वरती लंग आहे आणि त्या पल्मोनरी आर्टरीमधनं डिऑक्सिजनेटेड ब्लड हे त्या लंग्समध्ये पोचवलं जातंय. मग हिला आर्टरी का म्हणायचं डिऑक्सिजनेटेड ब्लड असून? बिकॉज धिस आर्टरी कॅरीज ब्लड फ्रॉम हार्ट टू द बॉडी पार्ट दॅट इज लंग. हे नीट लक्षात ठेवा. हे एक्सेप्शन नीट लक्षात ठेवा. दे आर थिकर, हॅव स्ट्रॉंगर, मोर इलास्टिक वॉल्स ॲज दे कंटेन ब्लड अंडर हाय प्रेशर. बघा हार्टमधनं ब्लड पंप केलं जातं प्रेशराने आणि ते पहिल्यांदा कुठं शिरतं? ह्या आर्टरीजमध्ये शिरतं. म्हणजे हे हार्टमधनं बाहेर पडणारं प्रेशराइज्ड ब्लड आहे त्याचा प्रेशर सहन करता यावं त्या प्रेशरने त्या फुटू नयेत म्हणून ह्या थिक असतात, स्ट्रॉंग असतात आणि त्याच्या वॉल्स ज्या असतात ह्या जास्त इलॅस्टिक असतात. कशासाठी? हे हाय प्रेशर सस्टेन करण्यासाठी. त्या हाय प्रेशरमुळे त्यांना कुठले डॅमेज होऊ नये म्हणून ह्या अशा प्रकारच्या थिक, स्ट्रॉंगर आणि मोर इलॅस्टिक वॉल्स असतात. खाली पिक्चर तुम्हाला आर्टरीचा क्रॉस सेक्शन दाखवलाय बघा. थिक वॉल दिसते त्याची आणि ती वॉल जी आहे ती ही इलॅस्टिक असते. द फोर्स ऑफ हार्ट पंपिंग कीप्स द ब्लड फ्लोईंग थ्रू आर्टरीज. ह्या आर्टरीजमधनं ब्लड कशामुळे फ्लो होत असतं? तर मागणं हार्ट जे पंप करत असतं ब्लड त्याच्यामुळे काय होत असतं? हे ब्लड प्रेशरमध्ये या आर्टरीजमध्ये शिरून पुढे पुढे सरकत असतं किंवा फ्लो होत असतं.
फर्दर इट ब्रँचेस इंटू स्मॉलर व्हेसल्स नोन ॲज द आर्टेरिओल्स. आता ह्या आर्टरीज ज्या असतात ह्या शेपनी आकाराने मोठ्या असतात, त्याचा साईज मोठा असतो, पण शरीराच्या प्रत्येक पार्टमध्ये जायला ह्याचं पुन्हा ब्रँचिंग झालेलं असतं आणि त्यांना म्हटलं जातं आर्टेरिओल्स. शेजारच्या पिक्चरमध्ये खाली तुम्हाला दिसतंय बघा की ती मेन एक आर्टरी आलेली आहे आणि त्याच्यापासून पुन्हा ब्रँचिंग झालेले आर्टेरिओल्स तयार झालेले आहेत आणि पुन्हा त्या आर्टेरिओल्सने आणखीन स्मॉलर ब्रँचेस तयार झालेले आहेत. दे आर कॉल्ड कॅपिलरीज. ते आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे काय, आर्टरीज ब्रँचिंग आउट होतं, त्या ब्रँचेसना म्हणलं जातं आर्टेरिओल्स. आता हे झालं आपलं आर्टरीजबद्दल. आता व्हेन्स म्हणजे काय ते बघूया. इट ट्रान्सपोर्ट्स डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम पार्ट्स ऑफ द बॉडी टू द हार्ट. आता पहिल्या आर्टरीजमधनं हे ऑक्सिजनेटेड ब्लड सेल्सपर्यंत गेलं, सेल्सना ऑक्सिजन दिला आणि सेल्सकडनं काय केलं, कार्बन डायऑक्साईड घेतला. आता हे ब्लड पुन्हा हार्टमध्ये आणलं जातं. मग त्या ज्या व्हेन्स ज्या आहेत ज्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किंवा डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, त्या ज्या सगळ्या ब्लड व्हेसल्स हार्टपाशी परत येतात, हार्टमध्ये ब्लड आणून देतात, त्यांना म्हटलं जातं व्हेन्स. ओनली पल्मोनरी व्हेन्स कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लंग्स टू द लेफ्ट ऑरिकल ऑफ द हार्ट. आता मगाशी जसं आपण पल्मोनरी आर्टरी बघितली होती की त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, पण व्हेन्समध्ये एक व्हेन अशी आहे की जिच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड तुम्हाला मिळतं. बेसिकली व्हेन्समध्ये काय आहे, डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, बरोबर. पण ही एक व्हेन अशी आहे की जिच्यामध्ये तुम्हाला ऑक्सिजनेटेड ब्लड सापडतं. आणि ही कुठली व्हेन आहे तर लंग्समधनं ऑक्सिजनेटेड ब्लड हार्टकडे घेऊन येणारी जी व्हेन आहे, म्हणजे एका बॉडी पार्ट करून हार्टकडे ब्लड आणणारी जी व्हेन आहे ही पल्मोनरी व्हेन. तिला त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला ऑक्सिजनेटेड ब्लड सापडतं. ती सुद्धा पलीकडच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसेल बघा. आणि ह्युमन जी फिगर आहे त्याच्यामध्ये ब्ल्यू लाईन्सनी ज्या ब्लड व्हेसल्स दाखवलेले आहेत दे आर ऑल व्हेन्स, कारण त्याच्यामधलं ब्लड हे डिऑक्सिजनेटेड असतं. सो इट इज शोन इन ब्ल्यू कलर, हे लक्षात घ्या. तर ही दोन जी एक्सेप्शन आहेत, आर्टरीचं एक्सेप्शन कुठली, पल्मोनरी आर्टरी, आणि व्हेनचं एक्सेप्शन कुठली, पल्मोनरी व्हेन. पल्मोनरी आर्टरी काय करते, हार्टकडनं डिऑक्सिजनेटेड ब्लड लंग्सला सप्लाय करते, आणि पल्मोनरी व्हेन काय करते, ऑक्सिजनेटेड ब्लड, ऑक्सिजन रिच ब्लड हे लंग्सपासनं पुन्हा हार्टमध्ये लेफ्ट ऑरिकलमध्ये आणून पोचवते. ही दोन एक्सेप्शन्स खूप महत्त्वाचे आहेत. व्हेन्स हॅव थिन वॉल्स ॲज दे कंटेन ब्लड अंडर लो प्रेशर. आता हार्टकडनं प्रेशरनी ब्लड फ्लो झालं, आर्टरीजमध्ये गेलं, सेलपर्यंत पोचलं. आता तिथनं पुढं ब्लड फ्लो होताना त्याच्यावरती प्रेशर नसतं. त्यामुळे ह्या ज्या व्हेन्स आहेत ह्यांच्या वॉल्स एवढ्या थिक नसतात, त्या एकदम थिन असतात. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला त्या वॉलचं साईज दाखवलेलं आहे बघा. आर्टरीचा वॉलचा साईज बघा आणि व्हेनचा वॉलचा साईज बघा, दोन्हीमध्ये तुम्हाला फरक आहे. दे हॅव वॉल्स इनसाइड विच मेंटेन द युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ ब्लड. मग ह्याच्यातनं एकाच डायरेक्शननी ब्लड फ्लो होण्यासाठी काय करायला पाहिजे तर त्याच्यामध्ये वॉल्स बसवलेले असतात जे फक्त एकाच बाजूला ओपन होत असतात. आर्टरीतनं ब्लड उलटं फ्लो का नाही होऊ शकत, कारण हार्ट प्रेशरनी त्याच्यामध्ये ब्लड पुश करत असतं. पण व्हेन्समध्ये ब्लड उलटं फिरण्याची शक्यता आहे कारण तिथं प्रेशर नाही आहे. मग तो ब्लड फ्लो उलटा येऊ नये म्हणून त्याच्यामध्ये एकाच साईडला ओपन होणारे, जसं आपल्या घराचं दार एकाच बाजूला ओपन होतं, लक्षात आलं ना, दोन्ही साईडला ओपन होत नाही, तसं ह्याच्यामध्ये असे काही वॉल्स असतात की जे फक्त ब्लड फ्लो ज्या साईडला असेल त्या साईडला ते काय होतात, ओपन होत असतात, आणि त्याच्यामुळं उलटा फ्लो ब्लडचा व्हेन्समध्ये येऊ शकत नाही. व्हेन्स फर्दर ब्रांच इंटू स्मॉलर व्हेसल्स नोन ॲज द व्हेन्युल्स. आता ह्या व्हेन्स असतात, जसं आर्टरीच्या छोट्या छोट्या ब्रँचेस झाल्या, आर्टेरिओल्स तयार झाल्या, तसं ह्या व्हेन्स सुद्धा ज्या आहेत ह्यांच्या सुद्धा ब्रँचेस असतात, त्याला म्हटलं जातं व्हेन्युल्स. आणि ह्या काय करत असतात, ह्या व्हेन्युल्स सगळे ब्लड एकत्र करून मेन व्हेनमध्ये आणून सप्लाय करत असतात. आता ह्याच्या पुढचा पार्ट आहे, दे आर कॉल्ड कॅपिलरीज. कॅपिलरीज जे असतात ह्या एकदम थिन, इतक्या थिन की आपल्या केसापेक्षा सुद्धा त्याचा आकार किंवा त्याचा जो साईज आहे हा बारीक असतो. ते का असतो ते आपण बघूया. दे आर द स्मॉलेस्ट ऑफ द ब्लड व्हेसल्स. बॉडीतल्या सगळ्यात स्मॉल व्हेसल्स कुठल्या आहेत तर ह्या कॅपिलरी आहेत. काही वेळेला तर त्या बघण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप वापरावा लागतो, इतक्या त्या फाईन असतात. They distributes oxygenated blood from arteries to tissues and to feed deoxygenated blood from tissues back into veins. आता ह्यांचं कॅपिलरीचं काम काय आहे, आर्टरीजपासनं आर्टेरिओल्स तयार होतात, ब्रँचेस होतात, त्या आर्टेरिओल्स आणखीन त्याच्यातनं फाईन ब्रँचेस तयार करतात, त्यांना म्हटलं जातं ब्लड कॅपिलरीज. पलीकडच्या पिक्चरमध्ये हे नेटवर्क कसं होतं ह्याचं एक प्रेझेंटेशन दाखवलेलं आहे. ती मेन आर्टरी दिसते, त्याचं आर्टेरिओल्समध्ये डिव्हिजन झालंय, आर्टेरिओल्स आणखीन त्याच्या फाईन ब्रँचेस तयार झाल्यात, दे आर
कॅपिलरीज. आणि ह्या कॅपिलरीज इतक्या थिन असतात, त्याच्या वॉल इतक्या थिन असतात की त्याच्यातनं सबस्टन्सची एक्सचेंज जी आहे, न्यूट्रियंट्स असेल, गॅसेस असतील, सॉलिड डिझॉल्व्ड सॉल्ट्स असतील, ह्यांची एक्सचेंज अगदी इझिली इकडनं तिकडं आत बाहेर होऊ शकते. खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा, ती एक कॅपिलरी दाखवली आहे, त्याच्यातनं न्यूट्रियंट्स, ते ऑक्सिजन सगळं बाहेर पडते, ते सेलमध्ये जाते. आणि दुसऱ्या बाजूला सेलनी बाहेर टाकलेला कार्बन डायऑक्साईड असेल किंवा इतर वेस्ट मटेरियल आहे ते त्या कॅपिलरीतल्या ब्लडमध्ये आतमध्ये एंटर होतंय. मग काय होतं की ह्या ज्या कॅपिलरीज आहेत, आर्टेरियल्सपासनं ह्या कॅपिलरीज बाहेर पडतात, त्या ऑक्सिजनेटेड ब्लड सेलपर्यंत घेऊन जातात. तिथं त्या सेल वॉल आणि ह्या कॅपिलरीच्या वॉलमध्ये सबस्टन्सची एक्सचेंज होते. सेल काय करतात, त्यातलं ऑक्सिजन आणि फूड काढून घेतात आणि आपल्यातलं वेस्ट मटेरियल पुन्हा ब्लडमध्ये टाकतात. ह्या कॅपिलरी पुढे तशाच फ्लो होतात, त्या पुन्हा युनाईट होतात, त्याच्या व्हेन्युल्स तयार होतात ज्या कॅपिलरीजपेक्षा साईजनी जास्त असतात. आणि ह्या व्हेन्युल्स पुन्हा सगळ्या एकत्र येतात आणि त्याची व्हेन तयार होते. ही शेजारच्या पिक्चरमध्ये पलीकडे तुम्हाला दाखवलेली आहे. एका साईडला रेड कलरच्या व्हेन आर्टरीज दिसत आहेत, त्याच्या आर्टेरियल्स दिसत आहेत, रेड कलरच्या कॅपिलरीज दिसत आहेत. आणि त्यातनं हाफ पार्टमध्ये तुम्हाला ब्ल्यू कलरच्या कॅपिलरीज, ब्ल्यू कलरच्या व्हेन्युल्स आणि ब्ल्यू कलरची व्हेन तयार झालेली दिसते. तर अशा प्रकारे आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेलपर्यंत ब्लड पोचवण्याचं काम आर्टरीज, आर्टेरियल्स, नंतर कॅपिलरीज, पुन्हा या कॅपिलरीज युनाईट होतात, व्हेन्युल्स तयार होतात आणि व्हेन तयार होते. आणि व्हेनमधनं हे ब्लड पुन्हा आपल्या हार्टपर्यंत पोहोचवलं जातं. सो दिस इज द टोटल क्लोज व्हेन सिस्टीम किंवा व्हेसल सिस्टीम ऑफ आवर बॉडी. कॅपिलरीज आर सेंट्रल कंपोनंट इन सर्क्युलेटरी सिस्टीम, एस्पेशली बिटवीन आर्टरीज अँड व्हेन. कॅपिलरीज ह्या सगळ्यात मेन आपल्या बॉडीतल्या ट्रान्सफॉर्म करणारे कंपोनंट आहे की जिथं ॲक्च्युअली सबस्टन्सची एक्सचेंज सेल आणि ब्लडमध्ये होत असते. सो दे आर सेंट्रल कंपोनंट ऑफ आवर blood circulatory system and they connect arteries and veins to each other. They carry blood at very low pressure. कॅपिलरीज मधलं ब्लड जे असतं ते तर अत्यंत लो प्रेशरला चाललेलं असतं, कारण तिथं जर प्रेशर वाढलं तर त्याच्या वॉल इतक्या थिन असतात की इमिजिएट त्या बर्स्ट थोड्याशा प्रेशरने सुद्धा बर्स्ट होऊ शकतात. तुम्ही जर तुमच्या बोटाचा पुढचा पार्ट आहे इथं जोरात जर प्रेस केलं तर थोड्या वेळाने टिपला तुम्हाला छोटे छोटे रेड स्पॉट्स तयार झालेले दिसतात. ते काय होतं, ह्या त्या तुमच्या बोटावर दिलेल्या तुम्ही प्रेशरमुळं तिथल्या कॅपिलरीज बर्स्ट होऊन तिथनं ते ब्लड तुमच्या स्किन खाली जमा व्हायला लागतं. म्हणजे इतक्या त्या डेलिकेट असतात, थोडं जरी त्याच्यावर प्रेशर आलं तरी त्या रप्चर होऊ शकतात. ब्लड कॅपिलरीज आर रिस्पॉन्सिबल फॉर गॅशियस एक्सचेंज बिटवीन द बॉडी सेल्स अँड एरिथ्रोसाइट. ब्लड कॅपिलरीज काय असतं तर ह्या रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, एरिथ्रोसाइट म्हणजे रेड ब्लड सेल्स आणि सेल्स, बॉडीच्या सेल्स ह्यांच्यामध्ये गॅस एक्सचेंज जे होत असतो, ऑक्सिजन दिला जातो, कार्बन डायऑक्साईड घेतला जातो. हे कुठं होतं फंक्शन, कॅपिलरीमध्ये होतं. शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला ती दाखवलेली आहे कॅपिलरी मागाची. ऑक्सिजन पासेस थ्रू कॅपिलरी वॉल इनटू टिश्यूज अँड कार्बन डायऑक्साईड पासेस फ्रॉम टिश्यूज इनटू ब्लड. टिश्यूज किंवा सेल्सकडनं सेल्स काय करतात, त्या ब्लडमधल्या कॅपिलरीच्या ब्लडमधला ऑक्सिजन काढून घेतात आणि त्यांच्यामध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा त्या कॅपिलरीतल्या ब्लडमध्ये सोडून देतात. द कॅपिलरीज आर रिस्पॉन्सिबल फॉर फॅसिलिटेटिंग एक्सचेंज ऑफ गॅसेस, फ्लुइड्स अँड न्यूट्रिएंट्स इन द बॉडी. ह्या कॅपिलरीज ज्या आहेत ह्या सगळ्यात रिस्पॉन्सिबल आहेत कशासाठी, तर सेल आणि ब्लडमध्ये जे न्यूट्रिएंट्स, वेस्ट प्रॉडक्ट किंवा गॅसेस ह्यांची जी एक्सचेंज होते त्याची ही सगळी साईट ही कुठं असते, कॅपिलरीमध्ये होत असते. वेन्समध्ये, व्हेन्युल्समध्ये, आर्टरीजमध्ये, आर्टेरियल्समध्ये कुठंही एक्सचेंज होत नाही, कारण त्यांच्या वॉल इतके थिक आहेत की त्याच्यातनं हे सबस्टन्स इकडे तिकडे पासच होऊ शकत नाही. मग हे काम कुठं होतं तर कॅपिलरीजमध्ये, ज्या थिन वॉल्ड आहेत. शेजारी एक छोटं कॅपिलरीचं पिक्चर पण दाखवलेलं आहे बघा, एकदम थिन वॉल असते ती. मी मगाशी तुम्हाला हे सांगितलं सगळं. आता ह्यांच्यामधलं कंपॅरिझन आपण बघूया आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीजमध्ये. आर्टरीज आर थिक वॉल्ड विथ नॅरो ल्युमेन. ल्युमेन म्हणजे काय, आतली जी पोकळी आहे त्यातली त्याची ट्यूबचा जो साईज आहे दॅट इज कॉल्ड ल्युमेन. आर्टरीज ह्या थिक वॉल्ड असतात आणि त्यातल्या आतली जी पोकळी जी असते, होल जे असतं ते एकदम नॅरो असतं. व्हेन्स थिन वॉल्ड विथ लार्ज ल्युमेन. व्हेन्सच्या ज्या वॉल आहेत ह्या थिन असतात, त्यामुळे त्याचा आतला डायमीटर आहे, ते पाईपचा जो होल आहे ते मोठं असतं. कॅपिलरीज थिन वॉल्ड नॅरो ट्यूब्स विथ नॅरो ल्युमेन.
कॅपिलरीज काय आहेत, एकदम एकदम थिन वॉल्ड असतात, नॅरो ट्यूब असतात आणि त्याचं ल्युमेन सुद्धा म्हणजे त्याचं जे सेंटरचं जे साईज आहे तो सुद्धा काय असतो, एकदम नॅरो असतो. आर्टरीज सप्लाय ब्लड फ्रॉम द हार्ट टू द बॉडी ऑर्गन. आर्टरीज काय करतात, हार्टकडनं बॉडी ऑर्गनकडे ब्लड सप्लाय करतात. व्हेन्स काय करतात, कलेक्ट्स ब्लड फ्रॉम ऑर्गन्स अँड ब्रिंग्स इट टू द हार्ट. व्हेन काय करतात, बॉडीच्या ऑर्गन्सकडनं ब्लड कलेक्ट करतात आणि ते हार्टपर्यंत आणण्याचं काम करतात. कॅपिलरीज हेल्प्स इन एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट्स, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड बिटवीन ब्लड अँड टिश्यू. कॅपिलरीजचं फंक्शन काय आहे, तर हे जे सगळे न्यूट्रिएंट्स आहेत, वेगवेगळे गॅसेस आहेत, ह्याची ब्लड आणि टिश्यूमध्ये एक्सचेंज घडवून आणणे. आर्टरीज कॅरीज ऑक्सिजनेटेड ब्लड, एक्सेप्शन इज पल्मोनरी आर्टरी. आर्टरी काय करत असतात, त्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करत असतात, न्यूट्रिएंट रिच ब्लड कॅरी करत असतात. फक्त ह्याला एक्सेप्शन कोण आहे, तर पल्मोनरी आर्टरी, ज्याच्यामध्ये फक्त डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. व्हेन्स काय करतात, दे कॅरी डिऑक्सिजनेटेड ब्लड अँड एक्सेप्शन इज पल्मोनरी व्हेन. व्हेन्स काय करत असतात, बॉडीकडनं हार्टकडे ब्लड आणताना सगळ्या बॉडीतला कार्बन डायऑक्साईड गोळा करतात. ऑक्सिजन सेल्सना आधीच दिलेला असतो, त्यामुळं त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन नसतो. इट इज अ डिऑक्सिजनेटेड ब्लड, प्लस त्याच्यामध्ये वेस्ट प्रॉडक्ट पण डिझॉल्व्ह झालेले असतात. आणि ह्याला एक्सेप्शन कोण आहे, पल्मोनरी व्हेन, जी हे ऑक्सिजनेटेड ब्लड लंगकडनं हार्टकडे घेऊन येते. कॅपिलरीज कॅरीज बोथ टाईप्स ऑफ ब्लड. कॅपिलरीमध्ये मात्र ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड दोन्ही ब्लड कॅरी केले जातात, त्याच्यामध्ये डिफरन्सिएशन नाही आहे. जी कॅपिलरी आर्टरीपासून निघून सेलपर्यंत जाते त्याच्यात ऑक्सिजनेटेड ब्लड असतं आणि तिथनं पुढं कॅपिलरी त्या सेलपासून व्हेनपर्यंत येते त्यावेळी त्याच्यामध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं, कारण मधल्या पार्टमध्ये कॅपिलरीच्या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडची एक्सचेंज झालेली असते. सो हे झालं ह्या तिन्ही व्हेसल्सचं कंपॅरिझन. हे सगळं पार्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे. ब्लड म्हणजे काय, ब्लडचे वेगवेगळे त्याच्यामधले कंपोनंट्स कुठले, लिक्विड कंपोनंट कुठला, त्याच्यानंतर सॉलिड कंपोनंट्स कुठले, नंतर ब्लड व्हेसल्स कुठल्या प्रकारचे आहेत, ब्लड सेल्स कुठल्या प्रकारचे आहेत, त्यांची वेगवेगळे फंक्शन्स काय, त्यांच्यात डिफरन्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नीट स्टडी करा. सो फ्रेंड्स, इथं आपला हा ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्सचा पार्ट 1 संपतो. ह्याच्यात आपण काय काय बघितलं, पहिल्यांदा इंट्रोडक्शन बघितली, काय गरज आहे, ट्रान्सपोर्टेशन कशा कशाचं होतं. त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ सबस्टन्सेस इन ह्युमन्स बघितलं, कुठले कुठले सबस्टन्स ट्रान्सपोर्ट करायला लागतात, त्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे हे बघितलं. त्याच्यानंतर ह्युमन सर्क्युलेटरी सिस्टीम आपण स्टडी केली, त्याच्यामध्ये पहिल्यांदा ब्लड बघितलं, त्याचे पार्ट प्लाझ्मा म्हणजे काय, ब्लड सेल्स कुठल्या कुठल्या 3 प्रकारच्या, रेड ब्लड सेल्स किंवा एरिथ्रोसाइट्स, व्हाईट ब्लड सेल्स किंवा ल्युकोसाइट्स, प्लेटलेट्स म्हणजे थ्रॉम्बोसाइट्स, आणि त्याच्यानंतर ब्लड व्हेसल्स 3 प्रकारच्या बघितल्या, आर्टरीज, व्हेन्स आणि कॅपिलरीज. आता हा व्हिडिओ आपल्या ॲपवरती, वेब पोर्टलवरती लोड केलेला आहे, तसंच त्याच्या PPT स्लाइड्स लोड केलेल्या आहेत आणि वर्कशीट पण लोड केलेला आहे. हा व्हिडिओ नीट बघा, त्या स्लाइड्सचा स्टडी करा, त्या स्लाइड्सवरनं तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार करा आणि वर्कशीट सॉल्व करा. सो फ्रेंड्स, दिस इज ऑल अबाउट पार्ट 1 ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन ॲनिमल्स अँड प्लांट्स. थँक्यू.